Namaskar, good evening, and welcome back to my cricketing channel, Extra Innings with उमेश. आज बऱ्याच मोठ्या गॅपनंतर आपणाशी बोलायचा योग येतोय. कारणही तसंच आहे. भारतीय क्रिकेट संघाने एक मोठी आणि खडतर मालिका इंग्लंडमध्ये 5व्या कसोटीत पराभूत करताना बरोबरीत सोडवलेली आहे. भारतीय संघाच्या किंवा क्रिकेटच्या दृष्टीने जरी हा 2-2 असा रिझल्ट दिसत असला तरी भारतीय संघाने इंग्लंडच्या संघावर एक मानसिक विजय मिळवत ही कसोटी मालिका बरोबरीत सोडवली आहे. आणि आजचा दिवस कसोटी क्रिकेटच्या दृष्टीनेही अतिशय छान दिवस होता. कारण 5ही कसोटी सामने अतिशय चुरशीचे, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारे, शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा आणि उत्सुकता ताणून धरणारे असे झाले. दोन्ही संघांनी आपापल्या परीने उत्तम खेळ केला आणि आज भारतीय संघाने शेवटच्या कसोटीत पराभवाच्या दाढेतून विजय मिळवताना हा जो तरुण संघ आहे तो भविष्याचा संघ आहे हे दाखवून दिलेले आहे. खरं तर भारतीय संघ जेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर निघाला त्याच वेळेस या भारतीय संघापुढे बरेचसे आणि खूप मोठे असे प्रश्न आवासून उभे होते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर त्यांची जागा कोण भरून काढणार? विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी जी अतिशय कमी अनुभव असणारे असे फलंदाज होते ते इंग्लंडच्या स्विंग आणि सीम होणाऱ्या खेळपट्ट्यांवर कितपत तग धरू शकतील? रोहित नंतर जयस्वाल बरोबर सलामीच्या जोडीला कोण येणार आणि जो कोणी असणार आहे तो कितपत सफल होणार? पुजाराच्या संघाबाहेर जाण्यानंतर जी तिसरी जागा खाली झाली आहे ती जागा भरून काढण्याचं कठीण काम करुण नायर किंवा साई सुदर्शन यांना झेपेल का? विराट कोहली संघात नसल्यामुळे चौथ्या जागेवर शुभमन गिल स्वतः कर्णधार खेळणार, पण तो विराट कोहलीच्या कर्तृत्वाला आणि त्यांनी खाली केलेल्या जागेला कितपत न्याय देऊ शकेल? भारताची संघरचना कशी असेल? यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत मोठ्या दुखापतीतून सावरत IPL खेळला होता, पण IPL मध्ये त्याची फलंदाजी फारशी चालली नव्हती आणि त्यामुळे कसोटीत तो काय करणार याच्याबद्दलही बरेचसे मतप्रवाह होते. कामचलव अष्टपैलू घेऊन फलंदाजी मजबूत करायची की बळी मिळवणारे गोलंदाज घेऊन 20 बळी टिपत सामना जिंकण्याचा प्रयत्न करायचा? गौतम गंभीर ची विचारसरणी शास्त्री आणि राहुल द्रविडच्या विचारसरणीच्या अगदी विरुद्धात किंवा विरोधात असल्यासारखे असल्यामुळे हाही प्रश्न फार महत्त्वाचा होता. बुमराह फक्त 3 कसोटीच खेळेल हे आधीच सांगितले होते आणि त्याचबरोबर शमीला दौऱ्याआधीच अनफिट ठरवून शमीची संघात निवडच केली नव्हती. कुलदीप यादव
हा तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून संघात होता. पण इंग्लंडमध्ये जून जुलैमध्ये जिथे पावसाचे वातावरण असते, ढगाळ वातावरण असते, चेंडू चांगला सिम आणि स्विंग होत असतो, त्या वेळेत आणि संघात 11 खेळाडूत कुलदीपला कितपत स्थान मिळेल याबद्दलही शंका होती. तीच गोष्ट होती अर्शदीप सिंगची, कारण संघात बुमराह, सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर आणि नितीश रेड्डी सारखे कामचलाऊ गोलंदाज असताना अर्शदीप, जो गोलंदाजीबद्दल ओळखला जातो आणि फलंदाजीत फारसा प्रभाव पाडू शकत नाही, त्या अर्शदीपलाही कितपत संधी मिळेल याच्याबद्दलही लोकांच्या मनात बऱ्याच शंका होत्या. शेवटी नेहमीप्रमाणे संघ निवडीबद्दल बरेच प्रश्न होते, कोण कुठे खेळेल याच्याबद्दलही प्रश्न होते. पण असे आणि अजून बरेच प्रश्न घेऊन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. इंग्लंडच्या दौऱ्याची सुरुवात बहुतेक लोकांना अपेक्षित होती तशीच झाली आणि भारतीय संघाने पहिल्या कसोटीत पराभव पत्करला. त्या पराभवातून सावरत भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवला आणि तिसरी कसोटी भारतीय संघ जिंकता जिंकता हरला. 200 पेक्षा कमी धावांचं आव्हान भारतीय फलंदाजीला पेलवलं नाही. चेंडू स्विंग होत होते, कमी अधिक उसळी घेणारी खेळपट्टी होती आणि भारतीय संघ अतिशय कमी धावांनी 22 धावांच्या फरकाने त्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाने खचून न जाता भारतीय संघाने चौथ्या कसोटीत दमदार खेळ केला आणि इंग्लंडला शेवटच्या दिवशी अक्षरशः रडकुंडीला आणले. भारतीय संघाने खेळ थांबवावा आणि कसोटी अनिर्णित म्हणून घोषित करायला हात पुढे करावा यावरून इंग्लंडच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी आणि इतर बऱ्याच क्रिकेट पंडितांनी बरीच विधानं केली. भारतीय संघाने जे केलं ते चुकीचं की बरोबर याच्यावरही बराच खल झाला. चौथी कसोटी अनिर्णित राहिल्याने पाचवी आणि अखेरची कसोटी ही खूपच महत्त्वाची ठरली. भारतीय संघ 2-1 पिछाडीवर होता, तर इंग्लंड संघाने एक कसोटी जिंकली तर 3-1 अशा मोठ्या फरकाने त्यांना विजय मिळणार होता. भारतीय कर्णधार सलग 5व्यांदा नाणेफेक हारला आणि भारतीय संघाला फलंदाजीला पाचारण केले गेले. पहिल्या 4 कसोटी सामन्यातली खेळपट्टी आणि 5व्या कसोटी सामन्याची खेळपट्टी यात बराच फरक होता. खेळपट्टीवर बऱ्यापैकी हिरवेगार गवत होते आणि इंग्लंड संघ 4 प्रमुख वेगवान गोलंदाजासकट मैदानात उतरला होता. त्याचवेळी भारतीय संघाकडे भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह संघात नव्हता. भारतीय गोलंदाजी थोडी तोकडी पडेल असे वाटत होते. सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि भारतीय संघाने टप्प्याटप्प्याने विकेट गमावत भारतीय संघ 250च्या आत गुंडाळला गेला. इंग्लंड संघाने आपल्या डावाची सुरुवात नेहमीप्रमाणे बेसबॉलच्या धर्तीवर केली आणि षटकामागे 4 ते 5 धावांच्या गतीने त्यांनी धावफलक सतत हलता ठेवत भारतीय संघाच्या धावसंख्येकडे लवकरात लवकर कसे कूच करता येईल याचा प्रयत्न चालू केला. त्या प्रयत्नात त्यांना पहिल्यांदा खूप यशसुद्धा मिळाले, कारण भारतीय गोलंदाजी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात थोडीशी दिशाहीन आणि प्रभावहीन वाटली. त्यानंतर भारतीय मध्यमगती गोलंदाजांनी, खास करून प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजने वेळीच सावरत इंग्लंडच्या डावाला लगाम तर घातलाच, पण त्यांच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत
इंग्लंड फार मोठ्या धावसंख्येची आघाडी घेणार नाही याची काळजी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात परत एकदा निराशाजनक होती. त्यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल, कर्णधार शुभमन गिल या कसोटीच्या दुसऱ्या डावातही फारशी चमकदार कामगिरी न करता लवकरच परतला. पण यशस्वी जयस्वालने नुसता प्रतिकारच नाही पण प्रतिहल्ला चढवत आपल्या 8व्या शतकाला गवसणी घातली. त्याचबरोबर नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आलेल्या आकाशदीपनी कमाल करत इंग्लंडवर हल्ला चढवत आपले पहिले अर्धशतक झळकावून घेतले. गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात आलेले रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडला साधारण 370 धावांचं आव्हान दिलं. नेहमीप्रमाणेच इंग्लंडची सुरुवात छान झाली. 13व्या षटकातच त्यांचं शतक फलकावर लागलं आणि भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात शंकेची पालचूक चुकली. भारतीय संघाने मात्र काही वेळाने टप्प्याटप्प्याने 3 बळी घेत सामना परत बरोबरीत आणला. सलामीवीर क्रावले, बेन डकेट आणि ओली पोप हे 3 प्रमुख फलंदाज इंग्लंडचे हे 3 प्रमुख फलंदाज माघारी परतले आणि ब्रुक आणि जो रूटची जोडी जमली. जो रूट आणि ब्रुकने या मालिकेत सातत्यपूर्ण खेळ करत धावांचे डोंगर उभे करत भारतीय संघाला नेहमीच नामोहरम केले होते. आजचाही दिवस त्यांचाच होता. जो रूट आपल्या संयमी आणि अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजीने एक बाजू लावून धरत होता, तर त्याच वेळेला ब्रुकनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने बेसबॉलची सुरुवात केली. समोर येणारा प्रत्येक चेंडू हा सीमारेषेपलीकडे पाठवायचा या उद्देशाने आणि आजच 4थ्याच दिवशी सामना संपला पाहिजे आणि तोही आपल्या म्हणजे इंग्लंडच्या बाजूने संपला पाहिजे या थाटात ब्रुकची फलंदाजी चालू होती. दरम्यान ब्रुकला प्रसिद्ध कृष्णाच्या एका बाउन्सरनी चकवले आणि सीमारेषेवर अगदी सीमारेषेच्या दोराला जवळपास खेटून उभ्या असलेल्या सिराजच्या हातात त्याला 1 इंचही इकडे तिकडे न सरकायची वेळ येता चेंडू त्याच्या हातात गेला. झेल घेतला गेला, पण दुर्दैवाने सिराजला तोल सांभाळता आला नाही आणि तो सीमारेषेपलीकडे चेंडू सगट गेला. इंग्लंडला 6 धावा मिळाल्या. भारतीय संघ एक पाऊल मागे गेला. तिथून जो रूट आणि ब्रुकने जी फलंदाजी केली त्या फलंदाजीने भारतीय संघाची विजयाची शक्यता जवळपास दुरापास्त झाली होती. जवळपास 200 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाच्या विजयाच्या आशा जवळपास धुळीला मिळवल्या होत्या. 4थ्या दिवशीच्या अखेरच्या सत्राचा खेळ चालू होता आणि 2 विकेट ब्रुक आणि जो रूट या दोघांच्याही विकेट एकामागोमाग एक गेल्या आणि भारतीय संघ जणू काही सामन्यात परत आल्यासारखा वाटला. चौथ्या दिवसाचा शेवटचं सत्र आणि शेवटच्या सत्रातला शेवटचा तास खेळ सुरू होता. तेवढ्यात पाऊस चालू झाला. इंग्लंडला 37 धावांची गरज विजयासाठी आणि भारतीय संघाला 4 बळी मिळवायचे होते विजयासाठी. पाऊस थांबत नाही असे दिसल्यावर पंचांनी आजचा खेळ संपल्याची घोषणा केली. नक्कीच
इंग्लंडचा संघ म्हणा किंवा भारतीय संघासाठी म्हणा, आजची रात्र शांततेची नसेलच. कारण कोणालाच झोप आली नसेल. क्रिकेट प्रेमींची तीच अवस्था असू शकते, नक्कीच असेल. कारण उद्या इंग्लंड किती मिनिटात, 15-20 मिनिटं, अर्धा तास, किती वेळात 37 धावा बनवतो आणि विजयावर शिक्कामोर्तब करतो, ह्याकडेच इंग्लंडच्या बहुतांशी खेळाडू, पत्रकार आणि क्रीडा रसिकांचं लक्ष होतं. कोणीही भारतीय संघाला विजयी होईल, भारतीय संघाची विजयाची शक्यता कोणालाही वाटत नव्हती. पण क्रिकेटच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, सिराजच्याही मनात काहीतरी वेगळंच होतं. 5व्या दिवशीचा खेळ चालू झाला. हम लढेंगे, हम लढने आए हैं, हम जीतने आए हैं, असंच जणू सिराजच्या मनात होतं. कालचं अपूर्ण राहिलेलं षटक पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध कृष्णाने चेंडू हातात घेतला आणि पहिल्या 2 चेंडूवरच 2 चौकार गेल्यामुळे विजयाचं आव्हान 30 धावांच्या आत आलं. साधारण 27 धावांची गरज होती. इंग्लंडचे 4 खेळाडू बाद व्हायचे होते. भारतीय संघाच्या विजयाच्या आशा अजून कमी झाल्या होत्या. परत सिराजने कमाल केली. त्यांनी इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज स्मिथ, ज्याने या कसोटी मालिकेत उत्तम फलंदाजी करताना साधारण 450च्या वरती, 450 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि प्रत्येक वेळी भारतीय संघाची डोकेदुखी ठरलेला आहे, त्या स्मिथला एका अप्रतिम चेंडूवर यष्टिरक्षक ध्रुव जुरेल करवी झेलबाद करवत भारतीय संघाला 5व्या दिवसातला पहिला बळी मिळवून दिला. भारतीय संघ जोशात, भारतीय संघाचे पाठीराखे आनंदात, क्रिकेट रसिकांचे विचार त्याहून जोरात. थोड्याच वेळात सिराजने अजून एक बळी घेत भारतीय संघाच्या विजयाच्या आशा अजून वाढवल्या. त्यापाठोपाठ प्रसिद्ध कृष्णाने सुद्धा एक बळी घेतला आणि भारतीय संघाच्या विजयाच्या आशा किंवा विजयाची खात्री जगभरातल्या क्रिकेट प्रेमींना दिसायला लागली. त्यापूर्वी सिराजच्या एका चेंडूवर गस ॲटकिन्सननी एक उंच फटका मारला मिडॉनच्या दिशेने. आकाशदीप सीमारेषेच्या थोडा आत होता, काही मीटर तो आत असल्यामुळे त्याला मागे जात हा झेल घ्यायचा त्याने प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात गस ॲटकिन्सनला षटकार मिळाला. कालचा ब्रुकचा षटकार आणि त्यावेळेस सुटलेला झेल काय परिणाम करून जातो हे आठवून तमाम क्रिकेट रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल. पण ते जीवनदान फारसं महागात पडलं नाही आणि गट ॲटकिन्सनला एका अप्रतिम यॉर्करवर त्रिफळा बाद करत मोहम्मद सिराजने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. भारत आणि इंग्लंड या संघादरम्यान ही जी 5 कसोटी सामन्यांची मालिका झाली, ही कसोटी सामन्यांची मालिका अतिशय चुरशीची, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी आणि कसोटी क्रिकेटला नवजीवन देणारी. कसोटी क्रिकेट संपलं नाही, कसोटी क्रिकेट संपणार नाही. कसोटी क्रिकेट
ही एक वेगळी जादू आहे. आज T20 किंवा एक दिवसाच्या 50 षटकांच्या सामन्यांचा जरी काळ असला तरी ह्या मालिका आणि लाल चेंडूवर खेळलं जाणारं क्रिकेट नेहमीच क्रिकेटचा आनंद देत राहील याची ग्वाही देणारी ही एक मोठी मालिका संपली. या मालिकेत भारत आणि इंग्लंड संघाने जो खेळ केला आणि कसोटी क्रिकेटला जे एक नाविन्य मिळवून दिलं त्याबद्दल दोन्ही क्रिकेट संघांचे मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर रोहित विराट नंतर काय, किती जणांना रोहित किंवा विराटची या कसोटी दरम्यान भारतीय फलंदाज जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा आठवण आली. मला वाटतं राहुलनी जयस्वालच्या साथीने सलामीचा प्रश्न निश्चितच सोडवलेला आहे. शुभमन गिलने विराट कोहलीची जागा तेवढ्याच ताकदीचा खेळ करत 4थ्या नंबरला विराट कोहली नंतर कोण हा प्रश्न सोडवलेला आहे. मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, बुमराह ज्या 2 कसोटीत खेळला नाही त्या कसोटीत उत्कृष्ट मारा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात हातभार लावते झालेले आहेत. त्यामुळे बुमराह नसला तर भारतीय गोलंदाजी तोकडी आहे, दिशाहीन आहे, प्रभावहीन आहे असे म्हणणाऱ्यांना सुद्धा त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे चपराक बसलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये परतताना रिषभ पंतनी जी फलंदाजी केली आहे त्याला तोड नाही आहे. 4थ्या कसोटीत जखमी होण्याच्या आधी त्यांनी ज्या प्रकारे भारतीय संघाला 5व्या स्थानावरच्या फलंदाजीसाठी योग्य दावेदार कोण याचं ज्या प्रकारे उत्तर दिलंय त्याला निश्चितच तोड नाही आहे. शुभमन गिल कर्णधार म्हणून जडेजा किंवा KL राहुलच्या आणि बुमराच्या आधी निवडला गेला. या 3 ज्येष्ठ खेळाडूंना बाजूला सारत या युवा संघाची धुरा जेव्हा शुभमन गिलकडे देण्यात आली तेव्हा शुभमन गिल कर्णधार म्हणून कितपत यशस्वी ठरेल, कारण जो संघात आपल्या फलंदाजीचा क्रम आणि फलंदाजीसाठी सुद्धा चाचपडत होता तो फलंदाजी आणि कर्णधार पदाची एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी कितपत घेऊ शकेल ह्या शंकांनाही शुभमन गिलने तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे. शुभमन गिल कर्णधार म्हणून नक्कीच योग्य आहे आणि काळ जसा पुढे जाईल तसं तो निश्चितच कर्णधार पदातील बारकावे पण शिकत राहील. सो ओव्हर अँड ऑल भारतीय क्रिकेट संघाचा आणि भारतीय क्रिकेट युवा संघाचा मी म्हणेल जो इंग्लंड दौरा आज सफल संपूर्ण झाला, ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड असं जे म्हटलं जातं त्या दृष्टीने मी असं म्हणेल की भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय क्रिकेट संघाचं भविष्य एक ज्या युवा पिढीच्या हातात आहे ते अतिशय उज्ज्वल आहे आणि भारतीय संघ हा तरुण भारतीय संघ निश्चितच भविष्यात उत्तम दैदिप्यमान कामगिरी करेल याबद्दल कुठल्याही क्रिकेट रसिकाला किंवा शंका नसावी किंवा त्यात दुमत नसावं. धन्यवाद.